नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बौद्ध साहित्यात असलेली मुचलिंद नाग व गौतम बुद्ध यांची गोष्ट. नागपंचमी आणि बौद्ध धर्माचा इतिहास काय आहे. आपल्याकडे नागपंचमीला आपण दरवर्षी नागाला दूध पाजून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांना सन्मान देतो. पण तुम्हाला माहित आहे का, या सणाचा संबंध फक्त लोक परंपरेशीच नाही तर गौतम बुद्ध आणि त्यांच्या धम्माशी पण आहे. चला तर मग आपण नागपंचमीच्या सणाचा व बौद्ध धर्माचा काय संबंध आहे ते पाहू. स्वतः गौतम बुद्धांना पाली साहित्यामध्ये महानाग म्हटलं गेलंय. काही अभ्यासकांच्या मते भगवान गौतम बुद्ध नागवंशी होते. बौद्ध धर्मातील सर्वात प्रसिद्ध नाग आहे मुचलिंद नाग. गौतम बुद्ध आणि मुचलिंद नागाची गोष्ट आपल्याला पाली साहित्यात विनय पिटकाच्या महावग्गात पाहायला मिळते, जिथे स्पष्टपणे लिहिले आहे की कशा प्रकारे मुचलिंद नागाने भगवान बुद्धांना ध्यान साधनेसाठी मदत केली, कशा प्रकारे मुचलिंद नागाने भगवंतांना संरक्षण दिले होते. ही गोष्ट आहे जेव्हा भगवान बुद्धांना बौद्ध गया येथील बोधी वृक्षाच्या खाली बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर, त्यांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते तिथे 7 आठवड्यापर्यंत राहिले. प्रत्येक आठवड्याला एक विशेष महत्व आहे. प्रत्येक आठवड्यात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या झाडाखाली बसून ध्यान केले. दर आठवड्याला ते काही वेगळ्या परिस्थितीचा अनुभव घेतात. ही घटना 6व्या आठवड्याची आहे, जेव्हा ते मुक्तीच्या अनुभवावर ध्यान करत होते. त्यावेळी आकाशात काळे ढग आले होते. काळे ढग जमा झाले होते. वारा वेगाने वाहत होता. भीषण मुसळधार पाऊस चालू होता. चारी बाजूना सगळीकडे गडद अंधार आणि विजेचा गडगडाट चालू होता, जे कोणाच्याही मनात भीती व थरथराट निर्माण करू शकते. सर्व प्राणी आपापल्या निवासस्थानात लपले होते. अशा भयानक परिस्थितीत बाहेर पडणे म्हणजे मरणाला आमंत्रण देण्यासारखे होते. नद्या नाले काठोकाठ ओसंडून भरून वाहत होते. चारी बाजूना पाणीच पाणी होते. सर्वीकडे पाणीच साचले होते. असं दिसत होतं की निसर्ग जसं एखाद्या आपत्तीची, संकटाची तयारी करीत आहे. अशा परिस्थितीत सुद्धा, इतक्या भयानक परिस्थितीतही भगवान गौतम बुद्ध विचलित न होता बोधी वृक्षाखाली ध्यान करत बसले होते. त्यांना ना पावसाची, विजेची किंवा ढगाच्या गडगडाटाची भीती वाटत नव्हती. ते निर्भयपणे, बेधडकपणे ध्यानात मग्न होते. तिथे जवळच असलेले एका गुहेत मुचलिंद नावाचा महान सर्प राहत होता. त्यांनी पाहिले की एक महान तपस्वी मुसळधार पावसातही विचलित न होता ध्यान साधनेत मग्न, गुंग आहे. मुचलिंदने हे दृश्य पाहिले आणि त्याला जाणवले की हा कोणी साधारण माणूस नाही. हा तर एक सम्यक संबुद्ध आहे, ज्याला ज्ञान प्राप्ती झाली आहे. तो आता जगाला आपल्या धम्माचा प्रकाश देऊन दुःखातून मुक्त करेल. त्याने मनातल्या मनात एक शपथ घेतली की या महान तपस्वी आणि सम्यक संबुद्धाच्या ध्यान साधनेत आता कोणताही अडथळा नसावा. मी त्याचे रक्षण करीन. त्या क्षणी त्याने त्याचे विशाल मोठे शरीर पुढे सरकवले आणि बोधी वृक्षाखाली जाऊन भगवान बुद्धांभोवती आपले शरीर गुंडाळले, जसे काही निसर्गाने त्यांना वेढले आहे. मग त्याने आपला फणा पसरवला आणि तो छत्रीसारखा भगवान बुद्धांच्या डोक्यावर धरला. पाऊस, वारा, वीज, वादळ आता काहीच भगवान बुद्धांना स्पर्श करू शकत नव्हते. असे म्हटले जाते की ही परिस्थिती 7 दिवस तशीच राहिली. भगवान बुद्ध ध्यानात राहिले. मुचलिंद स्थिर राहिले. कोणाचाही श्वास सुद्धा हलला नाही. हे होते निसर्गाची धर्मापुढे नतमस्तक होणे. 7व्या दिवशी जेव्हा भगवान बुद्ध ध्यान अवस्थेतून बाहेर आले आणि त्यांनी डोळे उघडले, तेव्हा त्यांनी पाहिले की एक मोठा नाग त्याच्या सर्व शक्तीनिशी त्यांचे रक्षण करत आहे. भगवान बुद्ध हसले. त्यांच्या डोळ्यात केवळ मानवासाठीच नाही तर सर्व प्राण्यांसाठी करुणा होती. मुचलिंद नागराजने त्यांना नमस्कार केला आणि म्हणाले, प्रभू, तुम्ही शोधलेले सत्य जगाला द्या. मी नेहमीच त्यांचे रक्षण करीन. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले, जो व्यक्ती इच्छा, वासनापासून मुक्त आहे आणि धार्मिक निष्ठावान आहे, तो खरा ऋषी, साधू आहे. तोच खरा नाग आहे. नागपंचमी हा बौद्ध लोकांचा महत्वाचा सण आहे. नाग लोकांची बौद्ध परंपरा एक महत्वपूर्ण विषय आहे. नाग लोकांना मूळ भारतीय रहिवासी मानले जाते. त्यांचा बौद्ध धर्माशी एक खास संबंध आहे. बौद्ध धर्माच्या प्रसारात नाग लोकांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि आजही अनेक बौद्ध परंपरेत नागाचे उल्लेख आढळतात. भगवान बुद्धांनी नाग ही उपमा हत्तीला दिलेली आहे आणि याचा उल्लेख सूत पिटक मध्ये, विनय पिटक मध्ये आहे आणि अधिधम्मा पिटक मध्येही आहे. तथागत बुद्धांनी नाग याचा अर्थ बलवान, बुद्धिवान, चातुर्यवान, दयावान, शीलवान असा लावलेला आहे. ज्याच्याकडे संपूर्णपणे दया आहे, प्रेम आहे, बल आहे, शौर्य आहे, शक्ती आहे, दुसऱ्यांवरती करुणेचा वर्षाव करणारी नीती, धोरण आहे, ज्याच्याकडे सर्व संपन्नता आहे,
अशांना नाग ही उपमा भगवान बुद्धांनी दिली आहे. नागवंशी समुदायाने भारतात तथा परदेशात बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. नागलोक हे आर्य पूर्व काळातील भारतीय रहिवासी होते. त्यांची स्वतःची संस्कृती आणि परंपरा होती. नाग लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. अनेक बौद्ध कथांमध्ये नागांचा उल्लेख आढळतो. नाग लोकांची बौद्ध धर्मावर अटूट श्रद्धा होती. अनेक बौद्ध मूर्तीमध्ये बुद्धाच्या आजूबाजूला किंवा डोक्यावर फणा असलेल्या नागाची आकृती दिसते, जे बुद्धाच्या संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. नागपंचमी नागवंशीय लोक त्या काळातही साजरी करायचे. हा उत्सव 5 दिवस चालायचा. बौद्ध परंपरेनुसार नाग कोणी साधारण जीव नाही. बौद्ध साहित्यात नागाला अलौकिक असामान्य प्राणी मानलं जातं. ते धम्माच्या मार्गावर चालणाऱ्यांचे रक्षक आहेत. 5 जे नागवंशीय राजे होते ते नागपंचमी हा पंचमहोत्सव म्हणून साजरा करायचे. या पंचमहोत्सवामध्ये 5 दिवस पंचशिलाचे पालन केले जायचे. त्यामध्ये बौद्ध संस्कृतीत जी जी मान्यता होती आजही आहे, त्या बौद्ध संस्कृतीला अनुसरून हे लोक 5ही दिवस आपल्या गणराज्यामध्ये नागपंचमी म्हणून हा सण साजरा करायचे. आजही महाराष्ट्रामध्ये नागपूर ही नागांची नागभूमी मानली जाते. त्याच ठिकाणी नाग नदी सुद्धा आहे. हे प्रतीक आहेत. भारतात नाग हे 5 शक्तिशाली नागराज वंश नागराज कुळाचे प्रतीक आहेत. भारताच्या कानाकोपऱ्यातील नागराज वंशाच्या राज्यांनी बौद्ध संस्कृतीत आपले पूर्ण योगदान दिले. तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते. पहिले शेषदात नाग, दुसरे नागराज वासुकी, तिसरे नागराजा तक्षक, चौथे नागराजा कर्काटक, 5वे नागराजा ऐरावत हे आहेत. 5 सर्वश्रेष्ठ नागराजे या महान राजांच्या आठवणीत हा उत्सव साजरा केला जातो. हे नागवंशी राजे भगवान बुद्धांचे अनुयायी व बौद्ध धर्माचे प्रसारक होते. संस्कृत मध्ये नागाचा अर्थ हत्ती होतो आणि हत्तीच्या प्रतीकांना चिन्हांना बौद्ध संस्कृतीत विधीमध्ये पवित्र स्थान ठिकाण आहे. यामुळे हत्ती आणि नागपंचमी यांचा निश्चितच एक खोल संबंध आहे. त्यामुळे बहुजनांनी नागपंचमीच्या दिवशी नागवंशीय राजांच्या स्मृतींना आदरांजली वाहावी. नमो बुद्धाय.